मराठा आणि ओबीसीमध्ये जो वाद निर्माण व्हायला लागला आहे तो संपुष्टात आला पाहिजे, कटुता मिटली पाहिजे आणि ही भूमिका त्या ठिकाणी मांडली. 30,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून येता आलं. 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यामध्ये मला 30,000नं पाडता आली. दुसरं, माझ्या मतदारसंघात असणाऱ्या मेंढापूर आणि मोडलीम ही MIDC त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तिथं नवीन उद्योग येऊन रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या हिवाळी अधिवेशन कव्हरेज करण्यासाठी नागपूरला आलेलो आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत माढ्याचे आमदार अभिजितजी पाटील. ते पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. कसं अधिवेशन गेलं, कारण आज शेवटचा अधिवेशन. सगळ्या प्रश्नावर मी त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना बोलतं करणार आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय कसं चाललं आहे हिवाळी अधिवेशन? पहिलंच अधिवेशन. एक सामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये येण्याची संधी माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदार राजांनी, देशाचे नेते पवारसाहेब, विजय सिंह मोहिते पाटील मोठे दादा आणि खासदार साहेब या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी दिली, म्हणून मला इथे येऊन आवाज उठवता आला. कुठले प्रश्न तुम्ही सभागृहामध्ये मांडले त्यावेळेस आणि कुठले प्रश्न तुमचे तडीत जातील असं वाटतं? मी माझ्या मतदारसंघातले असलेले सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. अजून खूप प्रश्न बाकी आहेत. वेळ अपुरा मिळतो आहे आणि नवीन आमदार असल्यामुळं आम्हाला तो सिनियर मोस्ट आमदारांना वेळ जास्त मिळतो, आम्हाला थोडा वेळ कमी मिळतो. ही खंत देखील मी त्या ठिकाणी मांडली. या पहिल्या वेळी ज्यावेळेस उभा राहिलो बोलायला, त्यावेळेस मी मराठा आरक्षणाच्या विषयावरती त्या ठिकाणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, कारण मराठा आणि ओबीसीमध्ये जो वाद निर्माण व्हायला लागला आहे तो संपुष्टात आला पाहिजे, कटुता मिटली पाहिजे आणि ही भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातलं असलेला पाण्याचा मुख्य प्रश्न, जो उपसा सिंचन योजनेसाठी अधिकीचा निधी मिळाला पाहिजे. आज ऊसाच्या बाबतीमध्ये FRP देण्यासाठी FRP मात्र 3400 रुपये आणि MSP मात्र साखरेची 3100 रुपये, त्या ठिकाणी ती 3800 रुपये केली पाहिजे. यासाठी त्या ठिकाणी त्यामध्ये MSP वाढवावी, केंद्र सरकारला शिफारस करावी, हा देखील मुद्दा या अधिवेशनात मांडला. पहिल्या दिवशी काही मुद्द्यावरती बोललो, दुसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यामध्ये काही विषय बोललो, आमच्या सत्ताधाऱ्याच्या अंतिम आठवड्यावर बोललो, बजेटवरती त्या ठिकाणी काही विषय मांडले आणि यामध्ये स्थापत्य अभियांत्रिक विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षी जानेवारीमध्ये परीक्षा झाली, 11 महिने होऊन त्याचा निकाल लागला नाही. 45 जागा भरायच्या होत्या, त्या ठिकाणी 250 ते 300 जागा भरायला पाहिजे, परंतु 45 जागेचा होता, परंतु तो देखील त्या ठिकाणी निकाल न लागणे, त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी MPSCतून सिलेक्शन आणि त्यांचे पुढचे सगळे मार्ग बंद आहेत. तर तो एक विषय वकिलांचा कायदा, वकील संवर्धन कायदा व्हावा. जे नवीन वकील आहेत, ज्यांनी डिग्री घेतली, त्यांना पहिल्या सुरुवातीला जसं आपण आता इंजिनियर असतील, आपण अप्रेंटिसशिप डॉक्टरांना हे करतो, तसं सुरुवातीच्या पिरियडमध्ये स्टायफंड एक ठराविक मानधन देऊन त्या वकिलांना देखील एक वेगळ्या पद्धतीचा दिलासा द्यावा. सोलापूर आणि मुंबई असं जर बघितलं तर आमच्या भागातल्या सगळ्या केसेसचा खूप मोठा मुंबईवरही ताण येतो. ट्रॅफिक आणि मुंबईवरचा ताण करायचा कमी असेल तर कोल्हापूर खंडपीठ किंवा पंढरपूरला सोलापूरला खंडपीठ व्हावं, अशा पद्धतीची मागणी आहे. ती बऱ्याच वर्षाची आहे, ती देखील या अधिवेशनात मांडण्या तुम्ही मतदारसंघाच्या आणि इतर तुम्ही या पहिल्याच अधिवेशनामध्ये मांडले. मार्गदर्शन कुणाचं घेतलं? पहिलं भाषण काय, मनात काय दागदुख होती सुरुवातीच्या भाषणाला? पहिल्या एकतर एवढ्या मोठ्या मताधिक्यानं लोकांनी निवडून दिलं होतं, तो जो रेटा होता आणि आत्तापर्यंत जे काही केलं ते धाडसानं केलं आणि समोर योगायोगानं पहिलं बोलताना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ होतं आणि त्या पहिल्या भाषणातच त्या ठिकाणी संधी मिळाली बोलायची आणि मग सगळ्यांच्या समोर बोलल्यानंतर नंतर काय आता आम्ही जसं ह्याच्यात बोलतो तसं आता एक चांगल्या पद्धतीचं तिथं आता कॉन्फिडन्स आला, म्हणजे जमायला लागला आता. बरं, बेंच पार्टनर कोण आहे बेंचवर आजूबाजूला? शेजारी सगळं नवीन आमदार आहेत. एका बाजूला कधी आमच्या रोहित आबा पाटील आबांचे चिरंजीव असतात, कधी बाबासाहेब देशमुख असतात, आमचे मोहोळचे आमदार खरेसाहेब असतात,
कधी नारायणाबा असतात, कधी आमच्या मागे काळेसाहेब असतात, श्रीरामपूरचे आमदार असतात. म्हणजे सगळे नवीन आमदार आमच्या शेजारी बसायला आहेत आणि त्यामुळं आमच्या गप्पा त्यातून मार्गदर्शक आणि हे सगळ्या गोष्टी मिळतात. पुढे तगडं आव्हान होतं तुमच्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढत असताना. 30 वर्ष सलग आमदार म्हणून बबन शिंदे निवडत होते, त्यांचे चिरंजीव तुमच्या विरोधात उभे होते. कशी गेली निवडणूक? टफ होती की सोपी गेली? नाही, निवडणूक तर टफ होती. आयुष्यातली विधानसभेची पहिली निवडणूक लढत होतो. खूप अनुभव नव्हता आणि मग सगळ्या लोकांचा प्रतिसाद खूप मोठा होता. त्या मतदारसंघातल्या लोकांना 6 टर्म त्या ठिकाणी एकच असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सी तयार झाली होती आणि मग त्या ठिकाणी आम्ही केलेल्या कामाच्या जीवावरती, बोलण्यावरती, या माड्याचं विजन जे आत्ता आम्ही प्रश्नातून सगळं मांडलं, ह्या विजनवरती या सगळ्या गोष्टी मतदारसंघातले प्रश्न मी मतदारसंघात सांगितलं होतं की मला आपण निवडून दिल्यानंतर आपल्याला रोज विधानसभेमध्ये माढा मतदारसंघाचा आवाज घुमला असेल हे मी शब्द देतो आणि तो मी आल्यानंतर पूर्ण केला. आणि मतदारसंघात लोकांनी खूप चांगल्या प्रतिसाद दिला. मूळथा माढा 78 गावांनी लीड दिलं, माळशिरसच्या गावांनी लीड दिलं आणि पंढरपूरच्या 42 गावांना तर तुफान लीड दिलं आणि म्हणून 30,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून येता आलं. 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यामध्ये मला 30,000 पाडता आली. याचा मला माझ्या मतदार आणि माझे जे सहकारी आहेत, जे रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी पळत होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं हा विजय खिचून आणला. बबनदादा शिंदे हे एक तगडं नाव आहे आणि 30 वर्षापासून ते त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तुम्ही फॉर्म भरला तेव्हा धाकधूक होती मनात किंवा प्रचार करत असताना की अरे आपण एक खूप मोठ्या माणसासोबत टक्कर घेतोय? नाही, मला धाकधूक अशी काही नव्हती आणि मी विशेषतः समोर कोण आहे यापेक्षा मी काय आहे आणि मी कसं काम करू शकतो हे मला लोकांनी का निवडून द्यायचं, मी आपला आवाज कसा बनेल आणि कोणत्या प्रश्नाचा कसा निपटारा करेल ह्याच्यावरती बोलायचो. समोरची लोक विशेषतः निवडणूक लागल्यापासून आम्ही बघितलं की पवारसाहेबांच्या दारात त्या ठिकाणी तिकिटासाठी बसलेली होती आणि मग याचा अर्थ असा होता की महायुतीची असताना त्यांना अजितदादांकडनं न उभारता त्या ठिकाणी महायुती सोडून पवारसाहेबांकडे जावं लागलं आणि पवारसाहेबांच्या त्यांनी एक बाईट पण दिली होती की पवारसाहेबांकडनं उभारणार आहे किंवा अपक्ष उभारणार. म्हणजे याचा अर्थ असा होता की ते घाबरलेले होते, तेच आता निवडून येणार नाहीत अशा अवस्थेत असल्यामुळं त्या गोष्टी समोर येत होत्या सगळ्यांच्या. त्यामुळं तेच घाबरले असल्यामुळं मी फुल फॉर्ममध्ये होतो. लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला, त्याचा काही फायदा या विधानसभेत झाला का तुम्हाला? नाही, त्या निवडणुकीतले ते गणित वेगळं होतं. मला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं होतं. त्या सभासदाला न्याय देणं ही माझी पहिली प्रायोरिटी होती, म्हणून त्या ठिकाणी काही निर्णय घेतले. परंतु मी सगळ्या माझ्या मतदार राजाला, माझ्या सभासदांना विश्वासात घेऊन सगळे निर्णय घेत असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी फायदा होतो. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जवळपास निम्मे आमदार हे सोलापूर जिल्ह्याने दिलेले आहेत, म्हणजे 4 तुम्ही आमदार तिथून निवडून आलेले आहेत. इतर महाराष्ट्रामध्ये तुमचे उमेदवार पडलेत, मात्र तिथं तुम्ही चौघच्या चौघ जिंकून आलेले आहेत. असं काय वातावरण होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये? काय मूड होता? म्हणजे महाराष्ट्राचा एका बाजूला एक वेगळा मूड दिसला आणि सोलापूर जिल्ह्याचा एक वेगळा मूड दिसला. या निवडणुकीत आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पवारसाहेबांना मानणारा माढा मतदारसंघ आहे. माढा लोकसभेमध्ये पवारसाहेब पूर्वी खासदार होते, त्यामुळं पवारसाहेबांबद्दल एक सिंपत्ती, मोठेदादा विजयदादांबद्दल एक सिंपत्ती, खासदारसाहेब तिथं निवडून आले होते आणि मग ह्या जुन्या लोकांबद्दलची जी सत्ता केंद्र आहेत त्यांच्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी आणि आमच्यासारखे तरुण उमेदवार जे पहिल्यांदाच त्या ठिकाणी फ्रेश आम्ही उभारलेलं, अशा सगळ्यांना लोकांनी निवडून दिलं. बबनदादा शिंदे यांचा तुम्हाला काही अभिनंदनचा फोन वगैरे नाही आला हो, कधी नाही आला? अपेक्षा होती? आशीर्वाद देतील वाटलं होतं. दिला नाही आशीर्वाद? नाही, आता मीच जातो भेटायला. त्यांना काही सल्ला वगैरे देणार की नाही तुम्ही? नाही, मी एवढा मोठा नाही, ते मोठे आहेत आपल्यापेक्षा. काय करायचं आता इथून पुढे? आता मतदारसंघातल्या नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. काय त्यांच्यासाठी पहिलं काम करायचं तुम्हाला मतदारसंघासाठी, की जे तुम्ही विधानसभेचं स्वप्न पाहिलं आमदार होऊ आणि त्याच्यानंतर आपण एखादं काम करू, असं काहीतरी बॅक ऑफ द माइंड असतं आपल्या, तुमच्या काय डोक्यात आहे पहिलं काम करायचं? आपण एक पहिलं म्हणताय, परंतु मी 2020 खेळायला आलो आहे, त्यामुळं 5 कामं मी प्रामुख्यानं धरलेत. त्या 5 कामातलं पहिलं म्हणजे उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप झालं पाहिजे. ज्या पर्यटन स्थळातनं खऱ्या अर्थानं रोजगार निर्मिती होईल आणि या माड्याची या सोलापूर जिल्ह्याची ओळख राज्याला नव्हे देशाला होईल पर्यटन म्हणून.
दुसरं माझ्या मतदारसंघात असणाऱ्या मेंढापूर आणि मोडलीम ही MIDC त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तिथं नवीन उद्योग येऊन रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हा जसा विषय तसं माझ्या मतदारसंघामध्ये सीना माडा उपसा सिंचन योजनेतनं तुळशी, बावी, परितेवाडी, परित, अंजनगाव, खलोबा, करकमचं शिवकालीन तलाव यासाठी पाणी पोचायचं राहिलं आहे. ते सुप्रमाला मान्यता देऊन ते पाणी तिथपर्यंत पोचवणे हा माझ्या मतदारसंघातला तिसरा विषय. माझ्या मतदारसंघात असणारे म्हणजे भीमा नदी आणि सीना नदी, या सीना आणि भीमा नदीवरती 10 मीटर उंचीचे बंधारे हायड्रोलिक पद्धतीचे करून अधिकीचं पाणी साठलं पाहिजे यासाठी प्रामुख्यानं काम करायचं ठरवलं आहे. आणि याबरोबर माढा मध्ये उपळाई गाव आहे. ज्या उपळाई गावामध्ये आपल्याला अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. तिथं IAS, IPS, IRS, MPSC, UPSC, PSI, PI तसे अधिकारी खूप आहेत. तर तिथं आम्हाला त्या ठिकाणी माढा पॅटर्न म्हणून त्या ठिकाणी तिथं आपल्याला अभ्यासिका, तिथं वेगळ्या पद्धतीनं वातावरण तयार करून तिथं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं असं काम करायचं आहे. हे 5 कामं आता आम्ही प्रामुख्यानं करण्यासाठी पाठपुरावा करतो आहे. आणि हे करत असताना बाकीची देखील कामं आम्ही करू. आमदार झाल्यानंतर पहिलं कुणाला भेटावं असं वाटलं, कुणाला फोन करून हा विजय सांगावा असं वाटला? आईंना सांगितला? हो. काय रिॲक्शन होती काय वेळेस त्यावेळची सिच्युएशन? आईंच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिकडून फोनवर बोलताना देखील आई भावनिक झाल्या होत्या. आणि ज्यावेळेस विजयाच्या दिशेनं जातोय पहिला फोन मी आईंना बोललो. आईंनाच का सांगावं असं वाटलं बरं? काय वेगळी पार्श्वभूमी? पार्श्वभूमी म्हणजे मी एक सामान्य कुटुंबातला, माझे वडील वकील होते. मी भाषणात सुद्धा सांगितलं 2002ला 3ला एक अशी गोष्ट घडली की 2002ला मी जास्त शाळा शिकतोय, वडिलांना वकील व्हावं असं मी वाटायचं. माझे वडील वकील होते, पण वकील होईल अशी काय परिस्थिती वाटेना. मग मी मेळावे घे, कार्यक्रम घे, भाषणं कर. वडिलांच्या लक्षात आलं की हा आता ह्या बाजूला न येता मग वडिलांनी हे खरं तर आज आपण बघितलं एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे तर त्याला इंजिनियर करतोय, इंजिनियरला वकील करतोय, वकिलाला डॉक्टर करतोय. त्या मुलाची कॅपॅसिटी न बघता पालक आज काहीतरी निर्णय घेतात. परंतु माझ्या पालकांनी, माझ्या वडिलांनी माझ्या आवडीचा निर्णय म्हणून, मला आठवतं 2003चा किस्सा असेल, 3ला त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा सोलापूरला पार्क चौकामध्ये कपडे घ्यायला गेले होते. आणि मग वडील पण नेमकी ओघाओघाने त्यांच्या गाड्या बघून भेटायला भेटले आणि ज्या ताग्यातनं मोठ्या दादांनी कपडे घेतले होते त्यातले 2 ड्रेस वडिलांनी घेतले. आणि पंढरपूरला आल्यानंतर मला ते 2 ड्रेस दिले आणि मला सांगितलं की हे असं ताग्यातले घेतलेत आणि तुला आता आमदार व्हायचं. 2003ला मला वडिलांनी सांगितलं होतं. आई, मी, वडील होतो आणि माझे 3 वर्षानं वडील गेले आणि ते स्वप्न राहिलं आणि मग मला 21 वर्ष लागली त्याचा पाठपुरावा करायला. म्हणून ती एक आईंच्या समोर घडलेलं वडिलांची एक मायाबद्दलची जी भावना होती आणि मी सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत राहिलो. 2005ला ग्रामपंचायत लढलो, 2006ला वडील गेले म्हणून ह्यातून बाहेर थांबून त्या ठिकाणी आधी घर प्रपंच सगळं स्थावर केलं आणि मग राजकारणाच्या दिशेनं परत आलो आणि त्या ठिकाणी यश आलं. आमदार झाल्यानंतर वडिलांची आठवण आली? हो, पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं. वडिलांना हे केलेलं दाखवायचं होतं, आज ते नाही आहेत. माझ्या आईंनी त्यासाठी खूप माझ्यासाठी त्यावेळेस सगळे हे असताना आईंनी खूप पाठीशी राहिल्या. त्या काळामध्ये स्ट्रगल केला, हे केलं, ह्याची आठवण म्हणून. आणि आज पण आई आमच्या घरात सगळ्यात मोठ्या आईंचं हे असल्याशिवाय यश येत नसतं आणि आईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. आणि या माध्यमातून सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी यश आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माझ्या आईंची प्रतिक्रिया होती आणि जी आई मला जवळ घेऊन बोलल्या यातलं सगळ्यात मोठं आनंद शांत होता. पवारसाहेबांचा शिलेदार हा 30 वर्ष आमदार असलेल्या शिंदेंना नडला, भेटला आणि जिंकलासुद्धा. जिंकल्यानंतर पवारसाहेब तुम्हाला भेटले का? फोनवर काही चर्चा झाली का? तुमचं काही शाबासकी दिली की नाही? हो, साहेबांची माझी भेट झाली. त्यानंतर आमची बैठक झाली. त्या बैठकीत भेटलो. साहेबांचा निवडून आल्यावर फोन आला होता आणि ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस साहेब असे बोलता बोलता म्हणले
की ती समोरची लोक म्हणायची 10,000-20,000 मतं पडणार नाहीत, तू तर एवढ्या मोठ्या मताने निवडून आला. शाबास म्हणून पाठीवर थाप टाकली, बुके दिला, सत्कार केला आणि प्रेमाचं बोलली. तुम्ही आमच्याशी बातचीत केली, धन्यवाद. तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.